हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज दीदी आहे किचन मध्ये. दीदी बनवतीये दही वडे. कालच मी डाळ भिजायला टाकलेली होती. म्हणलं संध्याकाळी करूया दही वडे, परंतु संध्याकाळी पावभाजीचा बेत झाल्यामुळं दही वडे कॅन्सल झाले. जवळजवळ 2 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मी मूग डाळ टाकलेली होती. आणि 4-5 तास भिजल्यानंतर संध्याकाळी तिने रात्री बारीक करून ठेवली. परंतु म्हटलं आता उद्या सकाळी करूया. बारीक करून सगळं मिश्रण आहे ना फ्रीज मध्ये ठेवून दिलं. पावभाजी आणि दही वडे जास्त झाले असते आणि संध्याकाळचं पण दही जास्त खाण्यात आलं की त्रास होतो, म्हणून म्हटलं चला आता नाश्त्याला होईल सकाळच्याला. आणि हे असं काही करायचं म्हटलं की दीदीच करते बरं का. मी काही जास्त करत नाही. तीच सगळी रेसिपी करते. तिने स्वतः म्हणजे डाळ मी भिजायला टाकली होती, परंतु मग बारीक करण्यापासून तर थेट वडे करण्यापर्यंत तिने सगळी प्रोसिजर तिनेच केली. फ्रीज मधून बाहेर काढून बॅटर चांगलं तिने असं फ्लफी करून घेतलं. एका डिरेक्शन मध्ये फिरून ते पीठ हलकं करून घेतलं आणि थोडंसं पाणी घेऊन त्या पाण्यात सोडून पाहिलं, वरती तरंगलं आणि वड्यासाठी पीठ आपलं तयार झालं. त्यानंतर तिने वडे तळण्यासाठी घेतले. वडे तळण्यासाठी तेल जास्त गरम पण नाही पाहिजे आणि जास्त थंड पण नाही, मध्यम पाहिजे. म्हणजे काय होतं, वडे आतून चांगले तळून निघतात. तिचं लग्न झाल्यापासून ती आल्यानंतरच अशा रेसिपी बनतात बरं का. आम्ही काय करत बसत नाही, कारण साहेबांना पण आणि बबलूला पण जास्त काही अशी खाण्याची आवड नाही. त्यांना भाजी चपाती असली की बास होती. त्याच्यामुळे काय होतं, ती आली की तरच मग आमच्या अशा रेसिपी सुरू होतात. आम्हाला दोघींना पण खाण्याची आवड असल्यामुळं आम्ही हा घाट घालतो. आणि एकाला दोघी असलं म्हणजे खायला पण मजा येते. आणि मी एकटीच करायचं आणि एकटीच खायचं म्हटल्यानंतर मग ते नको वाटतं. तळलेले पदार्थ साहेब खात नाहीत आणि बबलूला पण जास्त काही चालत नाही असं वेगळं काही. त्याला चपाती भाजी असली की त्याचं चालून जातं. तर आता इथं मिक्सर मध्ये थोडस दही घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि फिरवून घेतलं. एका भांड्यामध्ये दही काढून घेतलं. त्यानंतर तोपर्यंत तिचे वडे पण सगळे तळून झाले होते. त्यानंतर तिने ते वडे पाण्यात टाकले आणि हलक्या हाताने वड्यातलं पाणी काढून घेतलं. एका प्लेटमध्ये वडे, त्यावरून दही आणि चटणी असली तर खूपच चांगलं. हिरवी चटणी पुदिन्याची खूप छान लागतात, पण आम्ही काही केलेली नव्हती. आम्ही फक्त दही वडे खाल्ले, पण खूप छान लागत होते बरं का. हॉटेलपेक्षाही छान वडे झाले होते. तर त्या दुपारी काय झालं, आईला जायचं होतं. तिने सकाळपासूनच काय की मला जायचंय, परंतु आता जवळजवळ 2:30 वाजलेत आणि ती पण निघाली होती. तिला बबलू स्टँड वरती गेला होता सोडायला. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे. आज दिवसभर तिने किचन ताब्यात घेतलं बरं का, कारण सकाळी पण दही वडे केले आणि आता पण तिला पनीर भाजी करायची होती. मग मी करते पनीर भाजी. आणि इथे पिलूचे बाबा पिलूला सांभाळतायत बघा. पिलू किती खुश आहे.
पण करून कांदा तळून ग्रेव्ही परतून घेऊ. दीदीने केलेल्या भाजीची सगळी प्रोसिजर मी इथं शेअर केली बरं का. इतकी भाजी परफेक्ट झाली ना, तर माझ्यापेक्षा ही भाजी छान झाली तिची. फक्त पनीर थोडंसं आहे ना जास्त तळण्यात आलं होतं. पनीर जास्त तळलं की थोडंसं चिवट होतं. त्यामुळे पनीर जास्त तळून नाही घ्यायचं आणि पनीर नाही तळलं तरी पण चालून जातं. बाकी भाजी खूप छान झालती बरं का इथं. म्हणजे माझ्यापेक्षा भाजी तिची उत्तम झालती. मी तुला यावेळेस काहीच सांगितलं नाही, तिच्या मनाने सगळी भाजी तिने तयार केली होती. सगळं वाटण वगैरे सगळं काही तिने केलं होतं. लग्नाच्या आधी काही तिने स्वयंपाक केलेला नव्हता. केलं तरी सगळं विचारून करायची. परंतु ही भाजी इतकी छान केली ना, भाजीला रंग पण खूप छान होता आणि चव पण खूप चांगली होती. चला आता जेवायला बसल्यानंतर आपण तिचा रिव्ह्यू विचारू सगळ्यांना. हो, कशी झाली भाजी? हॉटेलपेक्षा चांगली झाली. छान झाली ना? एकदम भारी. हां. मीठ मिरची अंदाज एकदम परफेक्ट. हा ना. सगळी भाजी दीदीने केली बरं का. असं ना. हां. पनीर थोडं हे काय काय म्हणतात तळलंय जास्त ना? तळलंय जास्त ते. थोडंसं कमी तळायचं. बाकी टेस्ट छान आहे ना दाद्या? एकदम भारी. एकदम भारी. ओके ओके.